शिवा ट्रस्ट औरंगाबाद ही संस्था औरंगाबाद धर्मदा अंतर्गत नोंदणी केल्यानंतर आपण पहिल्यांदा पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये काम सुरू केलं. म्हणजे एक्सरे टेक्निशियन असन, नर्सिंग असिस्टंट असन, ओटी असिस्टंट असन, असे वेगवेगळे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेसला सुरुवात केली. पहिले 10 वर्ष या प्रपोजलच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर 2006 मध्ये ANMला सुरुवात केली. 2006-07-08ला आपण पॉलिटेक्निकला सुरुवात केली. 2009-10ला आपण BSc नर्सिंगला सुरुवात केली. 11ला PBBSc घेतलं. 12-13ला 8-9 GNM घेतले. 11-12ला D फार्म घेतलं. 12-13ला B फार्म घेतलं. 13-14ला आपण फिजिओथेरपी घेतलं. 15-16ला आर्किटेक्ट घेतलं. 17-18ला लॉ सुरू केलं. 18-19ला फायर इंजिनिअरिंग सुरू केलं. 17-18ला आयुर्वेद सुरू केलं. 17-18ला होमिओपॅथी सुरू केलं. 19-20ला परत नाशिक जिल्ह्यामध्ये फिजिओथेरपी सुरू केलं. D फार्म सुरू केलं. B फार्म सुरू केलं. 20-21ला ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू केलं. 22-23ला संत एकनाथ इंजिनिअरिंग सुरू केलं. 23-24ला शिवाजीराव पवार ॲग्री सुरू केलं. असं सातत्याने मागच्या 20-25 वर्षामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्थेने मराठवाड्यातले 8 जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर विभाग असेल, नेवासे विभाग असेल, या ठिकाणी पारंपरिक शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर भक्कम उभं करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाला महत्त्व दिलं आणि ते सुरू केले. आणि या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी 100% सीट्स भरलेत आणि निकालाची परंपरा आहे 95 ते 100%. त्यामुळे अल्पावधीतच ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना लोकप्रिय झालेली ही संस्था आणि संस्थेचे महाविद्यालय. त्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिक्षणाची आणि समाजाची सेवा केल्याचा मनापासून आनंद मिळत आहे. आणि याच शैक्षणिक वर्षामध्ये आपण BSP वैद्यकीय महाविद्यालय जे MBBSचं 150 इंटेकचं महाविद्यालय सुरू करत असून त्यासाठी आवश्यक असणारे 605 बेडची निर्मिती, रुग्णालयाची निर्मिती, राज्य सरकारची ना हरकत प्रमाणपत्र, इसेन्शियल सर्टिफिकेट, विद्यापीठाचं कन्सेंट, ह्या सर्व बाबीची पूर्तता करून नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे 18 जानेवारीला प्रस्ताव सादर केला आहे. आणि वी आर होपफुल की आवश्यक नॉर्मची सर्व पूर्तता संस्था करत असल्यामुळे यावर्षी केंद्र सरकारच्या मान्यतेने, NMCच्या मान्यतेने मराठवाड्याच्या राजधानीमध्ये नव्याने नामनिर्देशित झालेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 150 इंटेकचं MBBS महाविद्यालयाची सुरुवात करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे. आणि सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. ज्यामध्ये अंतिम टप्प्यात आता आम्ही आलेलो असून परवानगीची प्रतीक्षा आणि शासनाची पाहणी झाल्यानंतर परवानगी मिळेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि यावर्षी MBBSची पहिली बॅच प्रवेशित होईल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.